तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे अमावस्या आणि आता घड्याळ वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत। म्हणजे सकाळी लवकरच उठले होते, घरातले सर्व काही घर एकदम छान स्वच्छ केले। आज अमावस्या असल्यामुळे जाळ्या वगैरे काढून घराची एकदम छान प्रकारे स्वच्छता झालेली आहे। पण त्याच्यामध्येच ना अचानक नळाला पाणी आलं, त्याच्यामुळे ना मला कामाला थोडासा उशीर झालेला आहे। मग आता अमावस्याच्या दिवशी मी नेमकं काय काय करते ह्याच गोष्टी मी आज तुम्हाला व्हिडिओमधून दाखवणार आहे। म्हणजेच अमावस्याच्या त्या दिवशी केले जाणारे उपाय आणि अमावस्याचं माझे जे काही रुटीन असणार आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। चला मग व्हिडिओ माझा अजिबात स्किप करू नका आणि हा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा एक छानशी कमेंट द्यायला पण विसरत जाऊ नका। चला मग व्हिडिओ माझा हा स्किप करू नका। हा व्हिडिओ अमावस्येच्या दिवशीचा आहे, पण तो तुम्हाला थोडासा उशिरा पोस्ट होत आहे। पण मला आशा आहे की माझ्या ह्या व्हिडिओला ना तुम्ही खूप सारं असं प्रेम देताल। आणि आज मग मी सकाळी लवकरच उठले होते, कारण मला आज घराची साफसफाई पण करायची होती आणि अमावस्या पण होती। त्याच्यामुळे आज मला घराच्या जाळ्या वगैरे सर्व काही असं मला काढायचं होतं। आणि अमावस्येच्या दिवशी घरातल्या जाळ्या वगैरे काढल्या ना की असं म्हणतात की आपल्या घरातलं जे काही दुःख दारिद्र्य आहे ना ते नष्ट होतं, घरातला अंधार हा नष्ट होतो आणि आपल्या घरामध्ये एक प्रकाश येतो आणि लक्ष्मीचा सतत वास राहतो। आणि मग काय घर तर अशी सगळी मी जाळ्या काढून घेतल्या, स्वच्छ झाडून घेतले। सगळ्या घरांचे मी शूट जास्त दाखवलं नाही, कारण व्हिडिओ हा खूप मोठा होतो। आणि मग हे सगळ्या वरच्या जाळ्या खाली पडल्यामुळं ना हे कपाटं वगैरे पण अशी स्वच्छ पुसून घेतले, टीव्हीवर पण असा हात मारला, बेडशीट पटकून घेतले आणि त्यानंतर मग घरं स्वच्छ झाडायला लागले। आणि अमावस्येच्या दिवशी असं म्हणतात की आपल्या घरामध्ये ना अलक्ष्मीचा वास असतो आणि त्याच्यामुळं ना ती अलक्ष्मी जर घालायची असेल ना आपल्याला, तर घरातली आपण स्वच्छता ही ठेवायलाच पाहिजे आणि घर हे आपलं प्रसन्न ठेवायला पाहिजे। आणि त्याच्यामुळेच ना मग ही अलक्ष्मी ही आहे ती बाहेर निघून जाते आणि ना आपलं घर हे एकदम असं सतत प्रकाशमान राहतं आणि एकदम असं प्रसन्न राहतं। मग घरं झाडून घेतले आणि कचरा पण भरून घेतला आणि मग आता अमावस्येच्या दिवशी ना मी हे दरवाजे वगैरे पण असे ओला कपडा करून असे स्वच्छ असं पुसून घेत असते, कारण लक्ष्मी येण्याचं प्रवेशद्वार तर आपलं हेच आहे। आणि त्याला ना आपण सतत असं स्वच्छ पुसून करून असे सुशोभित करून असं ठेवलं पाहिजे, दाराला तोरण लावून करून लक्ष्मी येण्याचं प्रवेशद्वार हे आपण ठेवलं पाहिजे। आणि मग त्यानंतर आता दरवाजे तर पुसून झाले आणि मला आता फरशीसुद्धा पुसून घ्यायची होती। मग पाण्यामध्ये मी हळद टाकली, मीठ टाकलं आणि हे लायझॉल आहे ते एवढं छान लिक्विड आहे ना हे, याच्यामुळे फरशी एवढी स्वच्छ निघते, खूप अशी स्वच्छ निघते। आणि लक्ष्मीला ना हळद ही खूप प्रिय आहे, त्याच्यामुळं ना हळदीनं घरं पुसले ना घरातली जी नकारात्मकता आहे ना, जी निगेटिव्हिटी आहे ना ती सगळी अशी नष्ट होते आणि घरामध्ये एकदम अशी पॉझिटिव्हिटी येते आणि प्रसन्नता घरामध्ये राहते। आणि मग हे घरं वगैरे अशी सगळी स्वच्छ पुसून घेतले आणि त्यानंतर आता ना मला नंतर बरीच भरपूर कामं होते, कारण आज दीपपूजनसुद्धा होतं, देवाची पूजा, या सर्वच गोष्टी अशा करायच्या होत्या। त्याच्यामुळं ना सकाळी सकाळी हे कामाची घाई गडबड चालू होती, पण त्याच्यामध्ये मध्येच नळाला पाणी आलं आणि त्याच्यामुळं खूप असा उशीर झाला। मग ही कामं तर माझी झाली, त्यानंतर मी अंघोळ केली आणि रांगोळी काढायला थोडासा उशीरच झाला, कारण पाणी आल्यामुळे बाहेरचं सगळं धुवून घेतलं होतं। मग ती सुकायला थोडासा वेळ लागला, त्याच्यामुळं मग रांगोळी काढून घेतली आणि मस्त असं मी कमळ काढून घेतल्या रांगोळीमध्ये आणि त्यानंतर लगेच तुळशीला पाणी ते मी घालून घेतलं। आणि ह्या अमावस्येच्या दिवशी ना मी काय करते, कुंकाचं पाणी करते आणि त्या कुंकाच्या पाण्यानं ना दरवाजावर स्वस्तिक काढते आणि हे सुद्धा केलेलं ना असं खूप शुभ असं मानलं जातं। आणि त्याच्यामुळं ना आपल्या घरामध्ये ना खूप असं एकदम प्रसन्नता वाटते। आणि आता नंतर मला आज हळदीचं लेपन पण करायचं होतं आणि हळदीचं लेपन करायला मला खूप आवडतं। आणि आता खरं तर आमच्या ह्या किचनच्या प्रवेशद्वाराला ना काही लाकडी उंबरठा नाही ना, काही संगमरवरी अशी कुठली फरशी टाकली नाही, म्हणजे कडप्पा वगैरे नाही। पण मला असं वाटतं आता जे काही प्रवेशद्वार आहे ते आहे, पण त्याला आपण असं सुशोभित ठेवलं पाहिजे आणि मग अशाच प्रवेशद्वारावर आम्ही हळदीचं लेपन करत असते। आणि मग हळदीचं लेपन इकडे मी करायला घेतलं आणि याला आता थोडासा सुकायला वेळ होता, म्हणलं आपण इकडे तोपर्यंत मंगल कलशाची स्थापना करून घेऊया। आणि ह्या कलशातलं पाणी मी आज बदललं होतं, हळदी कुंकू टाकलं, त्याच्यामध्ये नाणं टाकून सुपारी टाकून कलशाची छान पूजा करून घेतली आणि नंतर मी हळदीचं इथे लेपन करून घेतलं। बघू शकतात माझे लेपन खूप छान असं झालेलं आहे, एकदम असं प्रसन्न असं वाटत होतं। आणि मी आदल्या दिवशीच ना हे दिवे वगैरे पण असे मी घासून ठेवले होते आणि म्हणलं आता ह्या दुसऱ्या दिवशी ना आपली खूप घाई गडबड होणार आहे आणि कामाचा तर एवढा मोठा पसारा आपल्यासमोर असणार आहे, त्याच्यामुळं मी आदल्या दिवशीच हे सगळे दिवे असे एकदम असे उजळून घेतले होते आणि खूप लख्ख असे दिवे पण माझे दिसत होते। आणि आता अमावस्येच्या दिवशी ना मी देवसुद्धा उजळून घेते आणि देव जर उजळायचे असतील ना तुम्हाला, तर ना एक तर अमावस्येचा दिवस किंवा शनिवारचा दिवस या दिवशी ना आपण आवर्जून असे देव उजळले पाहिजेत। आणि आता ही देव उजळून जर आपण देव्हारात ठेवले ना, तर देव्हाऱ्यातली प्रसन्नता जर वाढते ना, खूप छान प्रसन्न अशी आपली पूजा दिसते।
आणि मग आता हे देव्हारा पण असं मी हा रिकामा करून घेतला आणि देव्हाऱ्यात जर असे हे देव ठेवले ना तर असं वाटते की जणू काय आता हे सोनंच ठेवलं आहे असं वाटतं. आणि मग हे देव तर माझे सगळे उजळून झाले. देव्हारा पण इकडे मी रिकामा करून घेतला होता. तो देव्हारा पण इकडे मी पुसून घेतला. स्वच्छ कपडा करून असा पुसून घेतला आणि सतत देव्हाऱ्याला पण असा माझा हात राहतो. आणि त्यानंतर मग आता इकडे तुम्ही माझे देव बघू शकतात की ते एकदम छान पिवळे पिवळे असे एकदम असे देव दिसत आहेत. आणि देवाची सुंदरता एवढी अशी एकदम अशी वाढली आहे ना, खूप खूप सुंदर मस्त असे एकदम देव दिसत आहेत. जणू काही असं काही आता सोनंच ठेवलेलं आहे असं वाटते. आणि मग एवढं झाल्यानंतर मग माझी लगेच मी इकडे देवाची पूजा पण करून घेतली आणि देवाची खूप छान प्रसन्न अशी पूजा माझी झाली. आणि आता आमची आजी अशी म्हणत होती की ज्या दिवशी तुम्ही घरातल्या जाळ्या काढताल, घरं स्वच्छ करताल ना आणि घरं पुसून घेताल ना, त्या दिवशी किचनमध्ये ना सुरुवातीला अगोदर काहीतरी असं गोडाधोडाचं बनवायचं असं आमची आजी म्हणायची. आणि तिचेही शब्द मी लक्षात ठेवलेले आहे. आणि खरंच जे जुने माणसे सांगत होते ना ते आपल्याला आपल्या चांगल्यासाठी सांगत होते. आणि मग मी इकडे शेवायाची खीर बनवायला घेतली. मला एक तर नैवेद्य पण बनवायचा होता. आणि मग त्यासाठी मग शेवाया तुपामध्ये चांगल्या अशा भाजून घेतल्या आणि त्याच्यामध्ये दूध टाकले आणि साखर टाकून ना साधी सिंपल अशी मी इकडे शेवायाची खीर बनवली. आणि जास्त काही बनवली नाही, मला नैवेद्य बनवायचा होता. आणि श्रावणीला एक घरामध्ये तेवढी शेवायाची खीर आवडते. मग देवाची पूजा तर झाली आणि लगेच इकडे दीपपूजनची पण सगळी तयारी मी करून घेतली. सगळे दिवे वगैरे इथे सगळे असे ठेवून घेतले, हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं दिव्यांना वगैरे. आणि एवढी प्रसन्नता वाटत होती ना ह्या पूजेमध्ये, खूप छान अशी प्रसन्न माझी इकडे दीपपूजनची पण पूजा झाली. आणि ह्या दीपपूजनच्या निमित्ताने मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या सगळ्यांच्या जीवनातील हा अंधार हा नष्ट व्हावा आणि आपले जीवन हे सर्वांची प्रकाशमान बनावे, हीच मी सर्वांसाठी प्रार्थना करते. आणि त्यानंतर हे मी ना समयासाठी काल हारसुद्धा बनवून ठेवले होते. ते हारसुद्धा मी इथे ह्या समयाला असे घालून घेतले. आणि ह्या हारामुळे तर ना माझ्या ह्या दीपपूजनची ना एवढी शोभा वाढली ना, खूप सुंदर अशी माझी पूजा झालेली आहे. आणि सगळ्या घरामध्ये दिव्यांचा असा झगमगाट पसरला होता ना, पूर्ण घर असं एकदम प्रकाशमान झालेलं होतं. आणि बघू शकता तुम्ही माझी पूजा किती छान झालेली आहे. खूप सुंदर असं वातावरण तयार झालं होतं. आणि त्यानंतर आता 5 वाजता मी जवळच मारुतीचं मंदिर होतं तिथे गेले. मला नारळ वगैरे पण फोडायचं होतं आणि मला तेल आणि वाती पण असे मी घेऊन गेले होते, त्या पण इथे मी लावून घेतल्या. नारळ वगैरे फोडून घेतला आणि छान पूजा वगैरे केली. आणि ह्या आमच्या वाड्यातल्या ताई आहेत ना, त्या पण माझ्यासोबत आल्या होत्या आणि त्यांना पण इथे मग हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि प्रसाद वगैरे दिला. आणि मंदिरात जास्तीची काही गर्दी नव्हती, म्हणजे सकाळीच बरेच जण येऊन गेले असावेत. आणि अमावस्येच्या दिवशी ना मी हमखास मंदिरमध्ये पण येत असते. म्हणजे हे सर्व उपाय जर आपण अमावस्येच्या दिवशी केले ना, तर घरातलं आपले जे काही असे दुःख दारिद्र्य आहे ना, हे सर्व नष्ट होतं आणि घरातली आपली सुख शांतता आणि समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते. चला मग असा होता आपला आजचा हा ब्लॉग. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.